1 वर्षाची मुदत रिक्षा चालक आणि ऑटो चालकांना दिलेली आहे हिंदी शिकण्यासाठी, जी मुदत 3 महिन्याची होती मराठी शिकण्यासाठी. कसं नाही, मला वाटतं बघा, शेवटी शासनाची भूमिका ही स्पष्ट आहे की मराठी ही प्रत्येक व्यक्तीला, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला किमान तरी बोलता आली पाहिजे. विशेषतः जे इथे उदरनिर्वाह करत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहेत, अनेक रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हे 20-20, 25-25 वर्ष आज मुंबईमध्ये आहेत. तर मला वाटतं भाषा म्हणजे ही आपली संस्कृती आहे आणि ज्या भागामध्ये आपण नोकरी करतो आहे, आपलं कुटुंब इथे वाढतं आहे, त्या ठिकाणची संस्कृती जपण्यामध्ये काही हरकत नाही. माननीय मुख्यमंत्री मोदींनी याला 1 वर्षाचा अवधी दिलेला आहे, परंतु 1 वर्षात तर त्यांना ती भाषा शिकावी लागेल ना. आणि आम्ही बघा, आम्ही काय तुम्हाला संस्कृत बोलायला सांगत नाही की आम्ही तुम्हाला सगळंच का आम्ही ग्रामर तुम्हाला बोलायला सांगत नाही. बेसिक तरी आलं पाहिजे आणि त्याचा सन्मान आपण केला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. नीट परीक्षा प्रकार 40 प्रकारे 6 जणांना अटक केलेली आहे. काय डेव्हलपमेंट आहे, कसं काय पुढे काही नाही, मी आता आजचं मी त्याच्यामध्ये कुठली अपडेट घेतलेली नाही, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. टॉप टू बॉटम जे कोणी असेल प्रत्येकावरती कारवाई केली जाईल. जयंत पाटलांनी एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे, निष्ठा महत्त्वाची आहे पक्षासाठी, असं एक म्हटलेलं आहे. मला वाटतं निष्ठा ही विचारांशी असली पाहिजे. पक्ष हा विचाराने चालत असतो आणि जर का विचारच कोणी बाजूला ठेवले असतील तर मग पक्षाला फॉलो करून तुम्ही काय करणार आहात? मग ती निष्ठा त्या पक्षाच्या उपयोगी पडत नाही किंवा पक्षाला तुम्ही निष्ठा दाखवून करणार काय? मग कुठलाही पक्ष हा विचाराने चालू असतो. तो विचार जर का बाजूला गेला असेल तर मला वाटतं त्या विचारासोबत जाणं कधीही योग्य राहील. आदिवासीचं आंदोलन अजूनही सुरू आहे, अजूनही काही मागण्या त्यांच्या पूर्ण व्हायच्या बाकी आहेत, कसं बघता? त्याच्या बाबतीत मी कुठे रिव्ह्यू घेतलेला नाही आहे, मी बोलणं उचित राहणार नाही. परंतु मला वाटतं आमचे मंत्री मोदी या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहेत, आमचे वरिष्ठ या बाबतीत लक्ष ठेवून आहेत. एक शेवटचे 2 प्रश्न. एकनाथ शिंदे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक विभागाचा आढावा घेणार आहेत, एक प्रगती पुस्तक बनवणार आहेत. कसं बघताय सर्व गोष्टीकडे? नाही, ज्यावेळेला मंत्रीपद म्हणून शपथ आम्ही घेतली होती त्याच वेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सर्व मंत्री महोदय जे आहेत, आम्ही राज्यमंत्री असू द्या किंवा मंत्री असू द्यात, स्पष्ट सांगितलेलं होतं की अर्थातच पक्षाकडनं तो अनेक आपले आमदार आहेत जे ह्याकरता केपेबल आहेत, पण तुमची निवड केलेली आहे. तर अशा वेळेस ह्याला आपण साजेसं काम केलं पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे, पक्षाकरता काम केलं पाहिजे, महाराष्ट्रामधले जनतेचं काम झालं पाहिजे आणि पूर्णपणे झोकून देऊन शेवटी मंत्रिपद म्हटल्यानंतर एक विशेष जबाबदारी आहे, महत्त्वाची जबाबदारी आहे. तर अशा वेळेस कुठलाही सॅक्रिफाईस करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. तर ह्यामध्ये शेवटी मुख्य नेते म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे आणि साहेबांना जो योग्य तो निर्णय साहेब ज्यावेळेला घेतील आणि ज्यावेळेला आम्हाला कोणाला आदेश येईल त्या आदेशाचं 100% आम्ही पालन करणार. शेवटचा प्रश्न, ह्याच्यावरती संजय राऊतांनी म्हटलेलं आहे का एकनाथ शिंदेचं प्रगती पुस्तक कोण तपासणार, ते नापास झालेले आहेत. मला वाटतं जनतेने नापास कोण पास कोण हे जनतेने ठरवलेलं आहे आणि संजय राऊत सारखी व्यक्ती जी आजपर्यंत कधी जनतेमध्ये निवडून देखील आली नाही, सत्तेमध्ये त्यांचे जे प्रमुख नेते सत्तेमध्ये असताना जनतेकरता काही केलं नाही, तर अशा वेळेला नापास माजी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या शेजारी बसून त्यांनी अशाकडनं कमेंट करणं आणि मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले ते जनहिताचे निर्णय घेतले आणि म्हणूनच जनता सोबत राहील, किंवा शिवसेने देखील सोबत राहिला. हे होते योगेश कदमजी यांनी म्हटलेलं आहे का खरं तर वर्षाची मुदत दिलेली आहे, ठीक आहे, परंतु आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकणं, मराठी शिकणं हे खूप गरजेचं आहे, आपली संस्कृती शिकणं गरजेचं आहे, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत हे स्वतः कारण की लोकांनी एकनाथ शिंदे यांना पास केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सिंह सह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.